नमस्कार प्रेक्षकांनो, आज तुझ्या सोबतीने या मालिकेचा रविवारचा एपिसोड खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरला. आजचा भाग फक्त स्वयंपाकाचा नव्हता, तर तो आत्मविश्वास, संघर्ष आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा होता. नुपूरने आज जे केलं ते पाहून अनेक प्रेक्षकांचे डोळे पाणावले असतील. आजच्या भागात आपण पाहतो की नुपूर समोर एक फार मोठी जबाबदारी येऊन उभी राहते. तब्बल 300 लोकांसाठी स्वयंपाक करायचं काम तिला दिलं जातं. सुरुवातीला नुपूर पूर्णपणे गोंधळून जाते, कारण आतापर्यंत तिने जास्तीत जास्त 20 ते 30 लोकांसाठीच स्वयंपाक केलेला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करण्याचा अनुभव नसल्यामुळे तिच्या मनात भीती तयार होते. मल्हार तिला मेनू देतो आणि तो पाहून नुपूरला धक्काच बसतो. मेनूमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ असतात. भाजी, उसळ, भात, वडे, वड्या, मोदक, खीर, श्रीखंड, हलवा असे एकाहून एक जड पदार्थ. क्षणभर नुपूरला वाटतं की हे काम आपल्याला जमणारच नाही. इकडे काही लोक आधीपासूनच नुपूरवर विश्वास ठेवायला तयार नसतात. त्यांना वाटतं की ही मुलगी मोठी चूक करेल आणि सगळा कार्यक्रम फसणार. त्यामुळे वातावरण अधिक तणावाचं होतं. किचनमध्ये नुपूरला अनेक शेफची टीम दिली जाते. सगळे शेफ एकामागो एक प्रश्न विचारू लागतात. किती तांदूळ घ्यायचे, किती बटाटे घ्यायचे, मोदकासाठी किती नारळ लागणार आहेत, मीठ, मसाले, पीठ किती प्रमाणात. हे सगळं ऐकून नुपूर गोंधळते. तिला या प्रश्नांची उत्तरं लगेच देता येत नाहीत. ती घाबरते, तणावात येते आणि क्षणभर तिला असं वाटतं की आपण हे काम अर्ध्यात सोडून द्यावं आणि इथून पळून जावं. त्या क्षणी नुपूर बाहेर येते आणि स्वतःशीच म्हणते, मला नाही जमणार, मी हारले. आणि तेवढ्या तिच्या डोळ्यासमोर तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा माणूस उभा राहतो, वेदांत. तिला आठवतो तो क्षण जेव्हा वेदांतने तिला पहिल्यांदा स्कूटर चालवायला शिकवलं होतं. ती घाबरलेली होती, पण वेदांतने तिला धीर दिला होता. पहिल्यांदा सगळंच अवघड वाटतं, पण स्वतःवर विश्वास ठेवला तर सगळं शक्य आहे. ही आठवण नुपूरला पुन्हा उभी राहते. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास परत येतो. ती ठरवते, मी पळून जाणार नाही, मी हे काम नक्की करणार. नुपूर परत किचनमध्ये येते. सगळ्या शेफकडे शांतपणे पाहते आणि म्हणते, आता मी सांगते काय आणि किती करायचं. ती आपल्या छोट्याशा अनुभवामधून मोठं गणित मांडते. जर एका प्रमाणात 4 लोकांचं होत असेल तर 300 लोकांसाठी किती लागेल याचं अचूक कॅल्क्युलेशन ती करते. मोदकांसाठी किती नारळ, भातासाठी किती तांदूळ, सगळं ती आत्मविश्वासाने सांगते. हे पाहून सगळे शेफ तिचं ऐकू लागतात. पूर्ण टीम तिच्या नेतृत्वाखाली काम करायला लागते. वेळ वेगाने निघून जातो. पाहुणे यायला सुरुवात होते आणि बाहेरचा तणाव वाढत जातो. अनेकांना वाटतं आज स्वयंपाक वेळेत होणारच नाही. पण निर्णायक क्षणी नुपूर सगळ्यांसमोर उभी राहते आणि ठामपणे सांगते, स्वयंपाक पूर्ण झाला आहे. सगळे पदार्थ तयार आहेत. आता चव पाहिल्यावर सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसतो सगळ्यांना. विशेषतः उकडीच्या मोदकांची चव प्रत्येकाच्या मनात घर करते. ज्यांना नुपूरवर शंका होती त्यांच्या चेहऱ्यावर याचं कौतुक दिसतं. मल्हार नुपूरच्या कामाने भारावून जातो. तो तिला मानधन विचारतो आणि मोठी रक्कम सुचवतो. पण नुपूर शांतपणे नकार देते. ती म्हणते, मी जितकं काम केले त्याची किंमत इतकीच आहे, मला अति नको. नुपूरचा स्वाभिमान आणि साधेपणा मल्हारच्या मनाला भिडतो. तो शेवटी तिच्या कामाचं मनापासून कौतुक करतो आणि सांगतो की तिच्या हातच्या जेवणात माणुसकीचा स्पर्श आहे. घरी परतताना नुपूरकडे पैशांची व्यवस्था होते. घराचं संकट तात्पुरतं टळलं असं तिला वाटतं. पण काही लोक अजूनही तिच्या विरोधात कारस्थान रचत असतात. याची चाहूल आपल्याला शेवटी लागली. पुढील भागात नुपूरसमोर नवी संकट येऊन उभं राहणार आहेत. मल्हार आणि नुपूरचं नातं पुढे काय वळण घेणार आहे? नुपूरला तिच्या यशाची किंमत मोजावी लागेल का? हे सगळं पाहण्यासाठी पाहूया पुढचं. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.